शिकूया MSCIT, घडूया AI ची क्रांती. आजच आपल्या साई कम्प्युटर सेंटर साई सिटी येथील एकमेव MKCL अधिकृत केंद्राला भेट द्या. आजच संपर्क करा. दिनांक 4 मार्च 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता कोपरगाव शहरात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रवेशद्वारापासून पायी ज्योत सोहळ्याला भव्य आणि उत्साहपूर्ण प्रारंभ करण्यात आला. कोपरगाव ते शिवनेरी या मार्गावर निघालेल्या पायी ज्योत सोहळ्याला ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये दमदार सुरुवात करण्यात आली. यावेळी परिसर जय शिवराय आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या घोषणांनी दुमदुमून गेला होता. या पायी ज्योत सोहळ्यात शहर व तालुक्यातील शेकडो शिवप्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कोपरगाव शहर व तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. ही पायी ज्योत दिनांक 5 मार्च रोजी कोपरगाव येथे दाखल होणार असून दिनांक 6 मार्च रोजी कोपरगाव शहर व तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने मोठ्या उत्साहात व जल्लोषात भव्य मिरवणूक काढण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे. यावेळी कोपरगाव शिवसेना तालुका प्रमुख भरत मोरे, शहर प्रमुख गगन हाडा, शहर प्रमुख बालाजी गोल्डे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. बातमी तुमची, प्राधान्य आमचं. प्राधान्य न्यूज साठी प्रमोद पवार, कोपरगाव. महाराष्ट्राचं कुलदैवत आई तुळजाभवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आज खऱ्या अर्थानं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं या कोपरगाव शहरामध्ये गेल्या 35 ते 40 वर्षापासून शिवजन्मोत्सव सोहळा हा अतिशय उत्साहात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. तीच परंपरा या पुढच्या निष्ठावंत शिवसैनिकांनी आजच्या या सोहळ्याच्या निमित्तानं आज शिवनेरीला आमचे हिंगणीचे तुळजाभवानी तरुण मंडळ या शिवसेना शाखेचे सर्व आमचे शिवसैनिक आमचे आबासाहेब पवार त्यांच्या मार्गदर्शनाखाली या कोपरगाव शहरातून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रवेशद्वारापासून तर थेट शिवनेरी किल्ल्यावर ज्या ठिकाणी छत्रपतींचा त्या ठिकाणी जन्म झाला, खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या गवताच्या काडीलाही धक्का लागू देणार नाही, शेतकऱ्याची गवताची काडी सुद्धा गहाण पडता कामा नये अशा प्रकारे छत्रपतीनं हे महाराष्ट्र उभं केलं, महाराष्ट्र चालवलं. त्या छत्रपतींची आठवण म्हणून छत्रपतींचा जन्म या शिवनेरी किल्ल्यावर झाला. तर शिवज्योत परंपरेनुसार गेल्या 35-40 वर्षापासून शिवनेरी किल्ल्यापासून ते कोपरगावला आपल्या शिवरायांच्या स्मारकापर्यंत ही पायी पळत आणल्या जाते. त्याच परंपरेसाठी आमचे तुळजाभवानी तरुण मंडळाचे कार्यकर्ते, हिंगणीचे कार्यकर्ते, ग्रामीण भागातील निष्ठावंत शिवसैनिक ते 16 ते 22-24 वयाचे सगळे निष्ठावंत शिवसैनिक आहेत. त्यांनी विडा उचलला आणि यावेळची शिवज्योत आम्ही घेऊन येतो असं त्यांनी आमचे शहर प्रमुख गगनभाई हाडांना सांगितलं. अतिशय थाटामाटात त्यांचं आम्ही या ठिकाणून आम्ही त्यांना अलविदा करतोय. त्यांचं आगमन उद्या संध्याकाळी या ठिकाणी स्वामी समर्थ मंदिराजवळ होईल. तिथून आम्ही त्यांना अतिशय जल्लोषात डोलीबाजा लावत फटाके आतिषबाजामध्ये त्यांचं आगमन होईल. उद्या संध्याकाळी ज्योत आल्यानंतर ती विघ्नेश्वर मंदिरामध्ये ती ज्योत ठेवली जाईल आणि परवा सकाळी शिवराज्याभिषेकासाठी ती शिवज्योत ती ज्योत त्या ठिकाणी घेऊन जाऊन त्या ठिकाणी शिवराज्याभिषेक साजरा होईल. परंपरेनुसार दिवसभर कार्यक्रम चालतील. शिवसेनेच्या प्रत्येक शाखेमध्ये शिवप्रतिमा ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ठेवून त्यांचं पूजन होईल. प्रत्येक ठिकाणी आतिषबाजी होईल, रांगोळ्या घातल्या जातील प्रत्येक शाखेमध्ये. अशा प्रकारे शिवजयंती साजरी होती आणि नेहमीप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रम असतील, भव्य दिव्य मिरवणूक असेल, फटाक्यांची आतिषबाजी असेल. मग त्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे तरुण, सगळ्या जाती धर्माचे नागरिक त्या मिरवणुकीमध्ये सहभागी होतात. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती आणि 12 बलुतेदार सोबत घेऊन हा महाराष्ट्र उभा केलाय. त्यामुळे ही परंपरा आणि कोपरगाव मध्ये सगळे जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदतात. आता रोजाचा महिना चालू आहे, त्यासाठी सुद्धा आमच्या मुस्लिम बांधव खूप प्रमाणात या ठिकाणी आलेत आमच्या शिवसैनिकांना या ठिकाणी अलविदा करण्यासाठी. मी त्यांचे सुद्धा मनापासून स्वागतही करतो आणि त्यांचे मनापासून आभारही मानतो. ही निष्ठावंत कळवटांची शिवसेना मध्यंतरीच्या काळामध्ये छोट्या छोट्या काही पडझडी झाल्यात, पण शिवसेनेची परंपरा कधी खंडित पडणार नाही. शिवसेनेची शिवजयंती हा शिवजन्मोत्सव सोहळा अतिशय मोठ्या प्रमाणात अतिशय उत्साह साजरा केला जाईल. आमचे आता जे नवीन 2 शहर प्रमुख आहेत, गगनभाई हाडा आणि बालाजी गोल्डे, हे नवीन दमाचे मुलं आहेत, निर्व्यसनी आहेत. त्यामुळे आमचा इथून पुढचा शिवसैनिक सगळा निर्व्यसनी असतात. त्यांची ताकद आणि त्यांची बुद्धी कोपरगाव शहराचा विकास आणि आमच्या माता माऊल्या त्यांचं संरक्षण करण्यासाठी राहील. म्हणून हा शिवजन्मोत्सव सोहळा आजपासून खऱ्या अर्थाने चालू झाला. मी सगळ्या कोपरगाव शहरातील नागरिकांना विनंती करतो आणि आव्हान करतो, 6 मार्चला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रवेशद्वारापासून तर शिवस्मारकापर्यंत भव्य दिव्य अशी मिरवणूक असणार आहेत. सगळ्यांनी या मिरवणुकीचा आनंद घ्यावा यासाठी सगळ्यांना मी आग्रहाचं निमंत्रण देतो. सगळ्यांनी या मिरवणुकीमध्ये सहभागी व्हावं आणि आपल्या या
कोपरगाव शहराच्या शिवसेनेच्या या परंपरेच्या शिवजयंतीची शोभा आपण सगळ्यांनी वाढवावी असं मी सगळ्यांना विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज येत्या 6 तारखेला तिथीनुसार त्यांची जयंती येत आहे. त्याच निमित्ताने कोपरगाव शिवसेना व तालुका यांच्या वतीने ही जयंती, महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करणार आहोत. आणि आज शिवसैनिक शिवनेरीवरती आज शिवज्योत आणण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज त्यांना रवाना करत आहोत. मोठ्या उत्साहात त्यांना या ठिकाणून आम्ही रवाना करत आहोत. आणि 6 तारखेला आपला जो कार्यक्रम राहणार आहे, जी शिवजयंती आपण साजरी करणार आहे, तर ती अशा पद्धतीने राहणार आहे. सकाळी आपण महाराजांचा त्या ठिकाणी दूध अभिषेक त्या ठिकाणी करणार आहोत. त्याच्यानंतर या ठिकाणी भव्य दिव्य स्टेज टाकून या ठिकाणी सुद्धा त्यांची महाआरती आपण त्या ठिकाणी करणार आहोत. त्यानंतर हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या कमानीपासून आपण 6 तारखेला 5 वाजता भव्य दिव्य अशी मिरवणूक या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. आणि रात्री महाराजांच्या स्मारकापाशी आपण मोठ्या प्रमाणात फटाक्याची आतिषबाजी त्या ठिकाणी आपण करणार आहोत. तर मी आपल्या तमाम कोपरगावच्या जनतेला व तालुक्यातील जनतेला विनंती करतो का आपण देखील या शिवजयंतीला उपस्थित राहून ही शिवजयंती कशा प्रकारे उत्साहात संपन्न होईल अशी विनंती करतो. आणि सगळ्यात मोठं आकर्षण म्हणजे आपल्या अख्ख्या महाराष्ट्राचं ब्रास बँड म्हणजे स्वर सम्राट, या ब्रास बँडचा आपण कोपरगाव शहरामध्ये पहिल्यांदाच आणत आहोत. त्यामुळे सगळ्यांनी या शिवजयंतीचा आनंद घ्यावा आणि सामील व्हा अशी मी सगळ्यांना विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की जय.